की जय, श्री बालंबा माता की जय, महात्मा लक्ष्मण बाबा की जय, योगीराज गोविंद महाराज की जय, पूज्य योगिनी सिंधुबाई की जय। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम Baba
यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे. त्या निमित्ताने आपण या ठिकाणी श्री संत मारुती महाराज मापनेरकर यांचे कीर्तन वाचन करत आहे. कीर्तनाचा अभंग आहे. काही न मागे कोणाशी, तोची आवडे देवाशी. देव तयासी म्हणावे, त्याचे चरणी लीन व्हावे. भूत दया ज्याचे अंगी, त्याचे घरी चक्र पाणी. नाही नाही त्या समान, तुका म्हणे मी जमान. काही न मागे नको
आवडे देवासी. देव म्हणतो मी त्यांचे अंतकरण पाहतो, त्यांच्या आत आस उरली नाही, मग त्याला विजयश्रीची माळ घालतो. ही संतांची खून आहे. संत कोण? काही न मागे कोणासी, रुची आवडे देवासी. देवाला आवडला म्हणून तो मौन आहे. देव ज्या निराश पुरुषाची खुशामत करणार, तो जनाला काय मागणार? ज्याला आशा आहे तो संत नाही. ज्याला आशा आहे तो संत नाही. संत सतत समाधी सुखात असतात. निळा म्हणे निज पादी विठ्ठल नामाची समाधी. त्यांना उपाधी माहित नाही. जगात माझा कोण आहे हे त्यांना आठवत नाही. जगात माझा कोण आहे हे त्यांना आठवत नाही. नाठवणी देह पायाचे चिंतन, देही असून ते विदेही असतात. त्या सुखात ते पोहुडलेले असतात. ते समाधी सुख, इंद्रिये व मन भोगतात. त्या अर्थी त्यांना कोणत्या फायद्याचा आठव राहणार? आठवती नाही सुख दुःखा, आठवती नाही सुख दुःखा. आठव नसतो समाधी सुखात म्हणजे जीव ब्रह्माचे ऐक्यात, जीवा पलीकडी खुले. जो पाविनी वावरुनी जाणे, तो देहाचिया चेनी वेगळेपणे काय वेगळा होय. जो आपलेची नादरपणे इंद्र भुवनाते पावडे म्हणे, तो केबी रंजे पाविलने लिहिण्याची. ब्रह्माधिक पदांता वैकुंठाला जो शुल्लक मानतो, ब्रह्माधिक पदांना वैकुंठाला जो शुल्लक मानतो, तो खालची कशाची आशा करील? त्याला खरे सुख मिळाले आहे, तो त्यात निजलेला असतो. सुखे मी निजलो गा
मला कशाची गरज उरली नाही. हे ऐहिक सुख भंडारे व देव करणे वगैरे गरज उरली नाही. काय कोणाची गरज, काय कोणाची आम्हाला 33 कोटी देवाची व सिद्धीची गरज नाही. सिद्धी लावी पिसे हो न तया पुसे, नेले राजहंसे पाणी काय. राजहंस शेण खातील काय, राजहंस शेण खातील काय. खोटे साधू आशे खोरसतात. सिद्धीला वैकुंठादीन पदांना आम्ही संत विचारित नाही, ते आमच्या ठोकरीत आहे. संत सज्जनी मांडले दुकान, जे पाहिजे ते आहे. ही माया म्हणजे काय किमतीची, तिचा नवरा आमच्या ताब्यात आहे. प्रमाणही त्या बोला देव भक्ताचा अंकिता. लक्ष्मीचा नवरा विष्णू आमचा अंकित आहे. आमची ती माता, तिच्यावर नजर ठेवणारे हे पोटे साधू. जयाची लक्ष्मी ती हरीची निज पत्नी, तिशी राखे तो अभिलाषुनी. त्यासी हरी निज पत्नी पोचली. साधू व्हावे तर फेक पैसा यारो, स्वतःला मायेचा कंटाळा असावा. साधू व्हावे तर फेक पैसा यारो,
स्वतःला मायेचा कंटाळा असावा, एकच आवडावा. तुका म्हणे आम्हा उघ्याचा कंटाळा. संसार मागणारा कशाचा साधू, सदा संसार मागणारा कशाचा साधू. भजन मायेबद्दलच असते. थोर घरी घाली फेरे, तेथे नाचे वरी. तेथे मिळे रुक्का, तेथे हालवी पेरी. चोरी नवे वरी, तेथे भक्ती विने फिरी. असे साधू नाचतात. ज्ञानबा तुकाराम म्हणतात, हे चक्रीचे भजन आहे. नवती ते संत धरिता भोपळा, पांघरता वाकडा नव्हती संत. बोडखा किंवा भोंगळा राहिल्याने साधू होत नाही. बाजारात काट्यावर निघणारे साधू असतात काय, आंघोळ करताना नागवे होत नाही काय. पैसे मिळावे म्हणून ते असे करतात, पैसे मिळावे म्हणून ते असे करतात. ऐका बोले नानकशाही, पैसे खातर चुदावे अपनी माई. असा पैसा आहे. ज्याला आशा नसेल एवढाच भक्त आहे. आशेपाशी सुख, आशेपाशी दुःख, आशेपाशी भेद लागल असे. आशा असली की ती कोणी दिली की अष्टपुत्रावती भव असा आशीर्वाद द्यायचे. आशा नसलेल्या कोणाला श्राप कशाला देतील. खायचा वळका शिव्या दे जनाला, पैसा तापसाचा बोध कैसा. कापड्या करता व एक शेरभर आट्या करता माई बहीण काढतात. ते साधू कशाचे, हत्ती भाड्याने आणणारे व 2-4 बायका राखणारे खोटे. जो संत आहे तो हरीची पत्नी जी लक्ष्मी तिला माय मानतो. तिचा पती आपले जवळ नसल्यास तो हलकट आहे. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता. काय समर्थांची कांता पोरांना मागे. प्रभू काय श्रीमंतापेक्षा हलका आहे. तिनी लोकीचा धनी त्याचा मी सेवक. यम काळ एक रेक काय तेथे. यमाचे व काळाचे जेथे चालत नाही त्या आम्हाला हलकट वासना होतील काय. केवढे त्यांचे नाव, कोट्यावधी रुपयाचा जमा खर्च त्यांच्या नावावर आहे. तो प्रभू आमचे स्वाधीन आहे. राम नाम का घोडा व तीनो लोक से बडा. असे आमच्या प्रभूचे नाव म्हणजे कीर्ती आहे. असे आमच्या प्रभूचे नाव म्हणजे कीर्ती आहे. तो आमच्याशी बोलतो, आमच्या जवळ राहतो. हे तर आमच्या घरी आपोआप येते. तुका गुरु दासत्व
नवरा बायको जर आमचे दासत्व करतात तर त्यांच्यापाशी कुठे जातील? नका करू नरस्तुती, माझी परिसाही विनंती. आमचा धर्म कसा आहे? ज्या संताने दुसऱ्याची स्तुती केली त्यांचे जवळ अध्यात्म नाही. ज्याला आस आहे घरादाराची, स्त्री पुत्राची, परक्याची पण आशा नको. दुसऱ्याचा संसार काय पवित्र आहे? नाही. म्हणून त्याचा धाक का व्हावा? संसाराचा धाक आम्हा निरंतर. संसार पापी आहे तर दुसऱ्याचा काय पवित्र आहे? तर तसे मागायला जाता. आहारा लागी भजन, आहारा लागी कीर्तन, आहारा लागी जन हिंडताती. अन्नासाठी भजन कीर्तन आहे, त्यासाठी हिंडतात. अशा जवळ अध्यात्म नसते. परीक्षा आधी द्यावी लागते. अधिकार केवढा मोठा, देवापेक्षा साधू मोठा आहे. देवापेक्षा साधू मोठा आहे. तेव्हा क्रियेने संत केवढा मोठा पाहिजे? केवढा मोठा पाहिजे? नव्हती ते संत माळा मुद्राक्षाच्या भूषणे. भस्म उधळणे नव्हती संत. भस्म लावल्याने माळा मुद्रानी साधू होत नाही. भक्तीचे रहस्य अति गूढ, भजन मुद्रा अति अवघड. हे नळे श्रुती शास्त्रा, भक्ताला आवडच नसतो. आठवच नसतो. प्रसादे सर्व दुःखानां हारी रस्तो प्रजायते. प्रसन्नो चित्तयो ह्याशु बुद्धी पर्यंत वचिष्ठते. समुद्र तिन्ही काळाला सारखा असतो, तसा हा समाधी सुखात अहोरात्र असतो. तुका म्हणे मग नैवृत्तीवरती सुखाचे शेजारी हुंडन. परीक्षेत उतरल्या वाचून हरी कृपा होत नाही. एका जनार्दनी निराश तो धन्य, त्यासी नारायण सांभाळी. देव म्हणतो निराशपणाचे परीक्षेत उतरेल तो धन्य. देव म्हणतो निराशपणाचे परीक्षेत उतरेल तो धन्य. मद भक्ताची प्रीती एकमीची जाणे श्रीपती. दयाच्या वेलागी ही जगती नाही निश्चिती कंटाळे. कीर्तन
कीर्तनाचे सुखे सुखी होता देव कीर्तनाचे हे आपण कीर्तन वाचन करून राहिलो महाराजाचं. तुम्ही काय वाचून राहिले? हे अभंग नाही ते अभंग नाही, कीर्तन वाचन चालू आहे. त्याच्या मधात दुसरं बोलता नाही येत. माझे पोटीचा बाळ त्यांचे लढे पूर्वी मी सकड, तरी भक्ता ऐसा प्रबळ प्रीती कल्लोळ तिथे नाही. ब्रह्मा मज होय प्रार्थिता, नये त्यांच्या हाता तत्वता. होऊ भात खाता गौडी यांचा, गौडी याची ताक पिरे काय पोरे चांगले. किती आधीन झाला तो गोपाळांना, एका पोराला ताक पिण्याची सवय होती. एके दिवशी शिड्या ऐवजी ताजे ताक प्यायला मिळाले. मग म्हणून ते तोंडात भरून घेऊन कृष्णाकडे धावत निघाला व जवळ गेल्यावर न बोलता खुनेने दाखवू लागला. न सांगता तुम्हा कडून येते अंतर.
तोंड वासून त्याचे तोंडातील ताक प्यायला निरपेक्ष भक्ताचे एवढे गोड. तोंड वासून त्याचे तोंडातील त्याग प्यायला निरपेक्ष भक्ताचे एवढे गोड. म्या भीष्माची आपनी हानी हारी घेऊनी रणांगणी वांचविना कोंडल पाणी भक्त चुडामंडिनी. अर्जुन निरपेक्ष भक्ताची बाजू धरून अर्जुनाचे रक्षण केले. कृष्णाने माय बापाची शपथ घेतली होती तरी अर्जुनाकरिता भीष्मापुढे हाती बाण घ्यावा लागला. एक मनती देवकीचा एक मनती यशोदेचा मुडी आठवची नाही बापाचा एकुडीचा साचा श्रीकृष्ण विठाला विठाला विठाला. देवाने शपथ घेतली मला निरपेक्षपणाची परीक्षा पाहिजे. मीराबाई संगे त्याला हे विषाचा वाल्या कोलाट्याचा ढोल ठोकी. देव म्हणतो आपणास निरपेक्षता पाहिजे. देव म्हणतो आपणास निरपेक्षता पाहिजे. कोलाट्याचे ढोल ठोकेल इतका भक्त वचनांकित आहे. पौराणिक शास्त्री वैदिक यांना खोटे म्हणून मान मिळत नाही. तेच नारदाला पाहून कृष्णाला उडून नाक घासावे लागे. हे वचन निरपेक्षतेचे असते. हे वजन निरपेक्षतेचे असते. आशा धरून मागणी करतात त्यामुळे फायदा होत नाही. दगडाचे खंडन करतात व मागणी मागतात. मागितले की देव थकवितो. मागितले की देव ठकवितो. वासनेमुळे देव उरावर बसतो. म्हणून काही मागायचे नाही. न मागे तयाची रमा होय दासी. आवडे तयासी बहुशास्त्री. हे उलटे आहे. मग मागाल तेव्हा मिळते. उलटा मार्ग नीटरी मुमुक्षची वाटरी. याची मार्गे चाललो जाता नये गुंता कोठे. भजन ज्यांचे करावे त्याने मागू नये तसे तप करावे. भजन ज्याने करावे त्याने मागू नये तसे तप करावे.
प्रारब्धाचे खावे काही कोणा न मागावे, प्रारब्धाचे खावे व कोणालाही मागू नये. स्वप्नात आले तरी भोग आहे, जागृती स्वप्न सुषुप्ती अंत, श्रीमांत्री जडले चित्त, तोची निरपेक्ष इतर चिंतन भवबंधू. स्वप्न हे परीक्षेचे घर आहे. स्वप्नातही परक्याला मागू नये, स्वप्नातही परक्याला मागू नये, तेव्हा कृपा होते. तुका म्हणे कृपा कैल नारायण, तुका म्हणे कृपा कैल निराश होत नाही तोपर्यंत कृपा होत नाही. आहुत्मा मुनया सर्वे देवर्षी नारद तथा आसितो देवलो व्यास स्वयं चैत वर्णिते. अहेरी नारदो अखंड जवळीये तोची ऐसुनी वचने गाये. परी अर्थ न बोली ठाये गीत सुखीचे ऐको. नारदाचे कीर्तन नुसते ऐका. ऐरवी देवर्षी ही अध्यात्म गाता. आहात रंगा घेऊनी ते मधुरता. तोची भावे एर चित्ता न लगेची काही. पै ऐसिता देवालाची ही मुखे. मी वंदिता तू ते ऐकी. परी ते बुद्धी विषय विखे धारिली होती.
तुझी कृपा झाली नाही तोपर्यंत ना तरी प्रकृती मंत होऊनी इंद्रिया लळा देऊनी जे हे माझे मत अवेरुनी ओसंडिती वैभव व मोठेपणा आवडतो आणि हे अनेकांचे काय सांगावे राऊळा आपणही व्यास देवे तुझे स्वरूप आगवे सर्वदा सांगिजे व्यास सर्व अध्यात्म सांगे पण समजे ना वडिलांचे ही मुखे मै मैनी तू ते आई के परी कृपा न किजे त्वा ऐके तव नेमीची काही कृष्णा म्हणून हाकारिजे यादवपणे तिथे लिखिजे आपली आस घालिजे जाता तुझ कृष्ण हा लहान राजा होता मांडलिक होता तुकाराम 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 देवा तुला मी हलकट समजत होतो देवेसी कोल काठी धरू आखाडा झोंबी लांबी करू सारी खेळता अस्पुरू निकरेसी भांडू कृपा झाल्यावर हे ज्ञान ऐकू लागते निरपेक्ष झाल्यावर कृपा होते निरपेक्ष झाल्यावर कृपा होते काही न मागे कोणासी त्याची रमा होय दासी निरपेक्षपणाची परीक्षा द्यावी लागते निरपेक्षपणाची परीक्षा द्यावी लागते तेथे महिमान चालत नाही मार्गी अर्थ पडला असता तो माझा नाही म्हणता तोही हाती घेऊन जाता निरपेक्षता बुडाली कोणीही आमचे नाही म्हणतो ती वस्तू नेल्यास निरपेक्षता बुडते अशा बद्ध जन तेथे कैसा नारायण एका गृहस्थात उपरणे सापडण्याची कथा तो समुद्र तरला हे खरे असेल पण गाईच्या खुरात बुडाला ना अशा निरपेक्षतेचा आठव ठेवावा लागतो जग अति प्रापंचिक आहे ब्रह्मचारी राहणे नाही एका बायकोवर राहणे नाही रात्रंदिवस चिंता पोटाची व प्रपंचाची राहते पंचांगा एवढी गीतेची किंमत झाली भजन गीता फुकट नाही जरासाही संतोष नाही जसे व्हायचे तसे होईल एवढेही नाही चिंता से घटे चतुराई दुःख से घटे शरीर पाप से घटे लक्ष्मी कहो गए दास कबीर संसाराचा थोडा तरी फायदा व्हावा अशी आशा असते माझ्या मुखा वाटा न येऊ हे वचन भावे ते संतान द्रव्य बोला तुकोबा देवाची अशी करुणा भागतात त्यांच्या तोंडा वाटे अशी आशेची वचने येऊ नये परमात्मा पुढे असा आशीर्वाद देणे हा अहंकारच तेथे अध्यात्म कोठले बाबा अहंकार निशी गणनाथ बाबा अहंकार निशी गणनाथ बाबा अहंकार निशी
पुत्र होईल किंवा द्रव्य वाढावे असे बोलूच नाही. पुत्र होईल किंवा द्रव्य वाढावे असे बोलूच नाही. देव बोलले समाधी वाल्याशी तेवढे सांगावे. देव बोलले समाधी वाल्याशी तेवढे सांगावे. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यावे होऊन नका रान. ज्ञाता पुरुष कसा बोलतो. ज्ञाता पुरुष कसा बोलतो. स्वतःचे काही बोलत नाही. स्वतःचे काही बोलत नाही. समाधी सुखात देवाचा निरोप येतो कसा बोलतो. भक्तीचा डांगोरा जरी ज्ञाता झाला निरपेक्ष झाला तरी माझे ऐका असे म्हणू नये. जरी ज्ञाता झाला निरपेक्ष झाला तरी माझे ऐका असे म्हणू नये. तू शिष्य आहेस व मी गुरु आहे असेही म्हणू नये. तू शिष्य आहेस व मी गुरु आहेस हे म्हणणेही उपयोगी नाही. निरपेक्ष मनुष्य स्वतः बोलत नाही
आतील ब्रह्म म्हणजे आध्यात्मिक शक्ती जे बोलते तेवढेच सांगतो. हा भक्तीचा डोंगारा पिटत आहे. ही शक्ती मनुष्याची नाही. बोल 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 बोले बोल बोले अबोले जागे बाहेर आत निजले. कैसे घरात घरकुल कैसे नेजो अंधार ना मजूर निघा. कैसा वासुदेव करीतो फेरा. समाधी सुखातील शक्ती बाहेर खरी ठरते. तर्क वितर्काने बोलण्याचे चालणार नाही. परमेश्वराने केलेल्या मनुष्याजवळ ती शक्ती असते. परमेश्वराने केलेल्या मनुष्याजवळ ती शक्ती असते. ती शक्ती असेल तर देवाला साधू नाव ठेवावे. राजा नाव जाण नाही वसुली कारण. राजा हे नाव सारा वसुली कामी पडेल काय. हे घरोघरी राज्य असेल ते तहसीलीच्या कामी पडतील काय. लक्ष्मी नाव ठेवूनी गौऱ्या वेचत असे शेनी. काय त्या नावाला करता. संत हे नाव ठेवल्याने काय महत्व. नोटिसा जाहीरनामे काढायचे हे काय. जो साधू असेल त्याचे वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे. देतो माझा मायबाप हे तुकोबा राया म्हणतात. संतांची शक्ती हृदयात जाणून वयाचीत निरोप येतो. हे कडवे सोडून आपल्या नावाचे जाहीरनामे काढतो. संत कशाला म्हणतात. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे चित्तीमुखी त्याच्या नारायण. तो आध्यात्मिक पुरुष निरपेक्ष असतो. तो आध्यात्मिक पुरुष निरपेक्ष असतो. त्याचा अयाचित निरोप जातो. सोयऱ्याच्या चिठ्ठ्याप्रमाणे संत चिठ्ठ्या देत नसतात. सोयऱ्याच्या चिठ्ठ्याप्रमाणे संत चिठ्ठ्या देत नसतात. देवनाथ सुरजी अंजनगावला राहत. गोविंदनाथ पुण्याच्या बाजूला राहत. एका सत्पुरुषाचा निरोप देवनाथाला कळला. गुरु गोविंद दोनो खडे किसको लंगू पाव. ब्रह्मारी गुरु की जिने गोविंद पतलाया. देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा. आधी नमस्कार कोणासी करावा. मला वाटते सद्गुरु थोर आहे. तयाचे प्रसादे रघुराज पाहे. विठाल अदृश्य असतो. संतांचा निरोप अदृश्य असतो. चिठ्ठी पत्र पाठविणे हा व्यवहार आहे. पुराणात वेदांत संतांचा महिमा लिहिला आहे. संताला भजले पाहिजे. पोटभरे संत ओळखले पाहिजे. संताला भजले पाहिजे. पोटभरे संत ओळखले पाहिजे. ऐसे पोट भरे संत, ऐसे पोट भरे
म्हणून सांगावे लागते अशा निरपेक्ष ते वाचून पाया पडू नये. म्हणून सांगावे लागते अशा निरपेक्षते वाचून पाया पडू नये, हात जोडू नये. अध्यात्मिकाला जात नाही, पण खोट्या साधूंच्याही पाया पडता हे पाहता की नाही. जैसे गाजराची पुंगी तैसे कली झाले जोगी. गाजराच्या पुंगी सारखे पोकळ साधू आहेत. भांग भांग भुंकी हे साधन पचनी पडे मद्यपान. भांग गांजा पाहिजे, डोळे लाल झाले पाहिजे, म्हणजे लोक म्हणतात यांची समाधी लागते. श्वान झाले चांगले तरी काय पालखी बैसले. श्वान कितीही उत्तम असले तरी पालखीत बसेल काय. या साधूंचे अंगी कोणता गुण पाहिला म्हणून अवलिया म्हणतात. ज्ञानेश्वर तुकाराम वशिष्ठ यांनी आचार किती उत्तम लिहून ठेवले. सर्व दृष्टीतील दृष्टांत लिहिले. आयुर्वेद आकाश पाताळ तत्वे लिहिली. सर्व विषय लिहिला. ते विधेही होते. त्यांनी हे लिहिले ना समाधी योगाला असून बाहेर हे सर्व लिहिता आले. पिसाट्यासारखा त्यांनी गू चिवडला काय. मागे कोणी अशी साक्ष दिली काय. झाडे सोन्याची झाली, हवेल्या चांदीच्या झाल्या. आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे. आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे. घात एक वेळे मागे पुढे. जन हे कसे आंधळे आहेत. जन हे कसे आंधळे आहेत. परीक्षणाविन जे जे जाना ते ते हिन. परीक्षणाविन जे जे जाना ते ते हिन. परीक्षे वाचून काय घेता. मडकेही परीक्षेशिवाय घेत नाही. एवढा उत्तम देह त्याच्या पायावर ठेवता भाव धरावा लागतो, तर त्याची परीक्षा नको काय. दुनिया झुकती है झुकाने वाला होना. ऐसी दुनिया है. बिरबल व राजाची गोष्ट. देवळात खेटर टांगले व येणाऱ्याला द्रव्य वाटू लागला. आत केल्यावर खरा देव मिळतो असे म्हणावे. माय बापाच्या पोटचा असला तर देव दिसतो, नाही तर तो खोटा. लाख रुपये संपल्यावर ही बोंब राजाकडे गेली. तो राजाही देव पाहण्याकरता त्या साधूकडे गेला. तेव्हा 2 लाख रुपये राजाकडून घेतले असे राजालाही ठरविले. नंतर म्हणाला, राजा माझ्या सारख्याला ठगवितो, तुझ्या सारख्याला ठगवितो, तर दुनियेला फसविणे काय कठीण आहे. पाखंडाने पाठी पुरविला तुम्हारा, तेथे मी विठ्ठला काय करू. पाखंडाने द्रव्याची कपड्यांची पोट भरण्याची गरज असते. आपण त्यांची परीक्षा केली पाहिजे. अज्ञानी जन बुडणारच, कारण त्याला परीक्षा नसते. खरे संत सांगतात, काही न मागे नको नासी.
महाराज म्हणतात त्याला काही नको. तुल्य निंदा स्तुतिर मौनी संतिष्टो येन केन चित्त अनिकेतस्था स्थिर मातिर भक्ती मामे प्रियो नर. हेही नाही तेही नाही, वेगळा दोन्ही पासून. त्याला अध्यात्म सुख असते व ते तेथे नांदते. त्याला कशाचीही गरज नसते. त्याला पाया पडण्याची गरज नसते. त्याला पाया पडण्याची गरज नसते. फक्त देहाचे विकार असतात. लघवी परसाकडे खाणे पिणे वगैरे असतात. तरी याकरिता कोणाकडे जाणारा तो नाही. त्याला ओळखा, त्याला ओळखा व त्याला शरण जा. त्याचे जवळ सर्व आहे, पण ते त्याला देता घेता येत नाही. जी आपुलेची अवकाशे अगात जड घेणे कलशे चुडीपणा ऐसे घडोनी न निघे. आपापल्या शक्तीप्रमाणे आपण घ्यावे. आणि शिर सिंधूचिया तटा पानिया येती गजगटा तेथे काय मुकुटा वारीजत असे. चिलटाला त्याचे पुरते मिळते. जितका भाव धराल तितके मिळते. जितका भाव धराल तितके मिळते. जयाचे विवेक किरण संगे उंबेक सूर्यकांत पुंगने दीपले जाणीते दांगे संसाराची. त्यावर भाव धरा व हृदयात न्या, म्हणजे त्या भावाप्रमाणे मिळते. त्याचे रक्तातून येऊन तुम्हाला मिळते. भावाने फक्त मिळते. त्याला स्वतःला देता घेता येत नाही. निरपेक्ष असतो त्याला साधू म्हणा, त्याला साधू म्हणा. असा कोण?
Yeah.
लक्ष्मण बाबा की जय, श्री समर्थ योगीराज गोविंद महाराज की जय, पूज्य योगिनी सिंधुबाई की जय. मागणी प्रवृत्ती आहे देशाची कृपाय जय पांडुरंगा. या संतांचे जीवनते आणि काय तुका म्हणे आता उदार होय निर्णय पाय संतांच्या निर्णयाची मध्ये ज्ञानदेव मारुती महाराज की जय, श्री वालंबा माता की जय, महात्मा लक्ष्मण बाबा की जय, योगीराज गोविंद महाराज की जय, पूज्य योगिनी सिंधुबाई की जय.